नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या मागे दिसतोय तो संग्रामदुर्ग अर्थात चाकणचा किल्ला। आपण एका परफेक्ट ठिकाणी आलोय की जिथून आपल्याला किल्ला पूर्णतः दिसेल आणि मग तो केवळ 400 मावळ्यांच्या जीवावर समोर 20,000चं सैन्य असताना तो कसा झुंजत राहतो याचं एक साक्ष देणारा संग्रामदुर्ग जर आहे। एकदा हे 350 किल्ले पोहोचले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पोहोचतात। छत्रपती शिवाजी महाराज पोहोचतात म्हणजे महाराष्ट्र पोहोचतो आणि महाराष्ट्र पोहोचतो तेव्हा मराठी माणूस जगाच्या पटलावर सर्व दूर पोहोचतो। ही झुडपं वगैरे सगळी तटबंदीला लागलेली आहेत, त्यामुळे हे पूर्णतः रिस्की झालेलं आहे सगळं। आत्ता या क्षणी ही विहीर पाण्याने नाही तर कचऱ्याने भरलेली आहे। काहीतरी पाहण्यासारखं संग्रामदुर्गावर आहे ते हे। नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहोत चाकण शहरामध्ये। माझ्या मागे दिसतोय तो संग्रामदुर्ग अर्थात चाकणचा किल्ला। याची ओळख दस्तूरखुद्द आलमगीर औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान जेव्हा या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जाबाज किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी जवळपास 56 दिवस अवघ्या 400 मावळ्यांच्या हिमतीवर समोर 20,000चं सैन्य असताना हा चाकणचा संग्रामदुर्ग झुंजवत ठेवला होता। आता तोच इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की हे खंदक होतं तेव्हाचं, आता ते पूर्णतः बुजलेलं आहे। सगळा चिखल आणि सगळं झाडी झुडपं उगवलेली आहेत। ही बाहेरची तटबंदी सुरक्षित अवस्थेत आहे ती तुम्हाला दिसते। कदाचित असं होईल की इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्या अत्यंत विरोधाभासी चित्र दिसेल, कारण हे दोन बुरुज आणि ही तटबंदी ही एवढीच सध्या सुस्थितीत आहे। आतमध्ये काही वास्तू सुस्थितीत आहेत। सुरुवातीला आपण आतमध्ये जाऊ, एकंदर काय वास्तू आहे, कशा पद्धतीने चाकणचा किल्ला आहे तो आपण पाहू। चाकणचा इतिहास सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे। काय झालंय की आता इथे किल्ल्याच्या मधूनच ही वाट बनवून देण्यात आलेली आहे। इथे एक वाट आहे जी आता बंद करण्यात आलेली आहे। हा तेव्हाचा दरवाजा असू शकतो, बंद असल्यामुळे आता तरी आपण तिकडे गेलेलो नाही आहोत। आत्ता आपण मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी मगाशी म्हटलं तसं की अनेकदा आपण काय करतो की किल्ल्यावर आल्यानंतर आम्ही पहिला एक फेरफटका मारतो, साधारण काय नेमकं शूट करायचंय, काय लोकांपर्यंत पोहोचवायचंय। तर मी जसं म्हटलं तसं की आपण थोडं वर जाऊ। या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की बुरुज आहे, तर आपण तिथे वर जाऊ। त्यामुळे एकंदर किल्ल्याचा नजारा आपल्याला पाहता येईल। तिथूनच सांगतो मी काय काय नेमकं कुठे कुठे आहे। या पहिलं आपण एका परफेक्ट ठिकाणी आलोय की जिथून आपल्याला किल्ला पूर्णतः दिसेल। ओके, मगाशी मी हा दरवाजा दाखवला, मी म्हटलं त्याप्रमाणे हा रस्ता, ठीक आहे, हा रस्ता मधूनच काढण्यात आलेला आहे नगरपंचायतीच्या मार्फत, जेणेकरून लोकांना इकडच्या सोयीस्कर ठरेल। चाकणला आपण भुईकोट म्हणतो। याच्यापूर्वी आपण कुठले कुठले भुईकोट पाहिलेत? परांडा पाहिलेला आहे, बरोबर आहे, वेल्लोरचा किल्ला पाहिलेला आहे। भुईकोटाचं सगळ्यात महत्वाचं बलस्थान हे असतं की भुईकोटाच्या आजूबाजूने खंदक असतं, त्याच्यामुळे शत्रूला आतमध्ये येणं फार कठीण होऊन जातं। ओके, आता चाकणचं सुद्धा हे खंदक जे तुम्हाला दिसते, मी त्या बाजूला पण दाखवलं, याही बाजूला दाखवतो, पूर्णतः भरलेलं आहे। राईट, खंदक आहे हे जवळ गेल्याशिवाय साधारण जाणवतच नाही। आता आतमध्ये ही एक तटबंदी समोरची आणि तिकडची ती वरची वास्तू आणि ही एवढी इथे या बाजूला उजव्या बाजूला उरले ती बघा, तेवढीच तटबंद्या चाकणवरच्या सुस्थितीत आहेत। आता चाकणवर म्हणजे आपण संग्रामदुर्ग म्हणू, या संग्रामदुर्गावर विष्णूचं मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर मागे एक मस्जिद सुद्धा आहे। ओके, आणि त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी या तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत।
आणि बऱ्याचशा वास्तू म्हणजे आता मला असं वाटतं की पूर्णतः पडीक अवस्थेत असल्यामुळे इकडच्या स्थानिकांसाठी विरंगुळ्याचा क्षण घालवण्यासाठी म्हणून कदाचित चाकणचा वापर केला जातो, कारण इकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठीच कोर्ट सुद्धा बनवलेला आहे. आता विषय असा असतो की या लोकांची चूक आहे का, तर नाही, या लोकांची त्यात काहीच चूक नाहीये, कारण त्यांच्या सुविधेसाठीचा रस्ता आहे किंवा त्यांना आता इथे जागा रिकामी आहे म्हणून त्या पद्धतीने तिथे खेळ खेळले जात असतील. आता यात आपल्या राज्यकर्त्यांची वर्षानुवर्ष ज्यांनी राज्य केलं तर त्या सगळ्यांची चूक आहे की एक महत्वाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये ज्याने एक महत्वाचं स्थान ज्या किल्ल्याचं होतं, एक महत्वाचा इतिहास जिथे घडला, फिरंगोजी नरसाळा यांच्या माध्यमातून 56 दिवस म्हणजे जवळपास 2 महिने हा किल्ला झुंजत राहतो. आणि मग तो केवळ 400 मावळ्यांच्या जीवावर समोर 20,000चं सैन्य असताना तो कसा झुंजत राहतो, याचं एक साक्ष देणारा संग्रामदुर्ग जर आहे तर तो इतिहास आपल्याच पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या राज्यकर्त्यांची होती. मात्र दुर्दैवाने ते झालेलं दिसत नाही. व्हिडिओच्या माध्यमातून हा इतिहास सर्वदूर पोहोचेल यात काही शंकाच नाही. पण 350 किल्ले म्हणजे 350 आपले हिरे आहेत किंवा अशा 350 ज्वलंत आणि धगधगत्या वास्तू आहेत आपल्याकडे की ज्या 350 वास्तूंच्या जीवावर आपण आपला हा गौरवशाली इतिहास जगाच्या कोपऱ्यात कुठपर्यंतही पोहोचवू शकतो. एकदा हे 350 किल्ले पोहोचले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पोहोचतात. छत्रपती शिवाजी महाराज पोहोचतात म्हणजे महाराष्ट्र पोहोचतो, आणि महाराष्ट्र पोहोचतो तेव्हा मराठी माणूस जगाच्या पटलावर सर्व दूर पोहोचतं. पण दुर्दैवाने ह्या गोष्टी दिसत नाहीयेत. आत्तापर्यंत मी जितके किल्ले पाहिले त्यातला सगळ्यात चांगल्या अवस्थेत जर कुठला किल्ला तर हा चाकणचा संग्रामदुर्ग आहे. म्हणजे ज्यात रस्ते पण जातात, ज्यात लोक फिरायला येतात, ज्यामध्ये सगळं पडलेलं आहे, छान मस्त मस्त फलक लावलेले आहेत पुरातत्व खात्याने. आता मी काल शिवनेरीवर जाऊन आलो आणि तिथे शिवनेरीवर पुरातत्व खात्याचं ते जे विंग आहे त्यांचं उत्तम काम आहे आणि मी व्हिडिओमध्ये त्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. इथेही पुरातत्व खात्याचे बोर्ड दिसत आहेत. दुर्दैवाने इथे काहीही काम झालेलं नाहीये, किंबहुना ते दिसत नाहीये. असेल तर ते समोर दिसलं असतं. बाकी तुमच्या तोफांसाठीचं चौतरे असतील किंवा मंदिराचं असेल किंवा इतर गोष्टींचं असेल. आता इथे एक बोर्ड लावलेला आहे तिकडे कुठेतरी, कुठे इथे आता ऍक्च्युली बरेच बोर्ड लागलेले आहेत. काहीतरी 1 कोटीचं टेंडर निघालं आहे इकडच्या सुशोभीकरणासाठी वगैरे, ते आत्ताच मी वाचलं. आता ते काम नेमकं कधी होणार आहे, 8 महिन्याचा कालावधी त्यावर लिहिलेला होता. मला जर सापडलं तर मी पुन्हा तिकडे जाईन. पण ठीक आहे, आता किती वेळा आपण त्याच किल्ल्यांबद्दलच्या दुरावस्थेबद्दल बोलायचं आणि किती वेळा ही लोक दुर्लक्ष करणार आणि किती वेळा ते या सगळ्या गोष्टी सोडून देऊ. किल्ल्यावर येऊ पुन्हा. या ठिकाणी आपल्याला ह्या गंजा असतील तर ते आपल्याला हा तुटलेला भाग आहे, हे बघा ह्या गंजा, हा 1 2 3 1 2 3 ओके, 1 2 3. एक सैनिक इथे राहू शकतो, हा या पद्धतीने राहिला असं समजा. त्याने त्याला दिलेला भागच पाहायचा आहे. ओके, त्याला ही जबाबदारी आहे ना, त्याने एवढंच पाहायचंय. या होलातून काय दिसतंय, इथून कोण दिसतोय, इथून कोण दिसतोय, इथून कोण दिसतोय, दॅट्स इट. 4 ह्याच्यामधून जे सैनिक दिसतील ते टिपायचे. ओके, दुसरा इथे राहील, त्याला इथून 3 गोष्टीमध्ये कोण दिसतात त्या पद्धतीने तेवढंच काम आहे त्याचं. आता ह्या ठिकाणी, ह्या 2 ठिकाणी कदाचित तोफा लावल्या जात असतील आणि ओके, इथे सुद्धा ही तोफेची जागा दिसते, इथे सुद्धा या गंजा दिसत आहेत. पण साधारण हे बांधकाम बघता हे आयदर नंतर उठवलंय, कारण हे ना बहुतेक नंतर बांधलेलं आहे कदाचित, किंवा हे वरचं जे इंटेरियर म्हणतात त्या पद्धतीचं असू शकतं. आता काय आहे की काही गोष्टी थोड्या धोकादायक आहेत या अवस्थेत या ठिकाणी, त्याच्यामुळे मला एक गोष्ट नाही कळली की समोरच्या बाजूला सुद्धा बुरुज दिसतोय. हा बघा, जर तुम्ही पाहाल समोरच्या बाजूला बुरुज आहे, तर या ठिकाणी तोफा ठेवण्याचं कारण काय? हा, या ठिकाणी आपण समजू शकतो की खंदक आहे. मला वाटतं आपण
मगाशी जी वाट बघितली बंद आहे, कदाचित तिथे काहीतरी आयदर रस्ता दिलाय, बनवलाय, किंवा तसं काहीतरी असू शकतं. आपण खाली जाऊ आणि हवं तर आपण पुन्हा वर येऊ आणि खाली जाऊनच कळेल आपल्याला नेमकं काय आहे. चला तर तत्पूर्वी इथून बघूया आपण काय दिसतंय. हे बघा, मी म्हटलं तसं हा बुरुज जो मध्ये आलाय तो ऍक्च्युली ही वाट इथून पुढे तिकडे जाते, पण मग त्या बाजूने सुद्धा वाट कदाचित तिथे असायला हवी. आलं लक्षात? मग ही वाट आपण एकदा खालून बघून घेऊया नेमकी कशा पद्धतीने वळवण्यात आली. बाकी पुन्हा हवं तर आपण येऊ वर, किंवा जर नाही गरज भासली तर आपण थेट खालच्या खाली बघू इतर काही गोष्टी दाखवता येतात का. चला म्हणून आम्ही ही वाट उतरण्याचा प्रयत्न केला. ती आता बंद ठेवण्यात आलेली आहे. नेमकं या बाजूला काय आहे ते आम्हाला लक्षात येत नव्हतं, कारण मगाशी वरून दाखवलं त्याप्रमाणे समोर गंजा वगैरे तर करण्यात आलेल्या होत्या, मात्र समोरच हा बुरुज येत होता. मग नेमकं त्या बाजूला गंजा किंवा तोफा ठेवण्याचं कारण काय होतं, तर ही साधारण वाट तेव्हाची प्रमुख वाट असू शकते. एकतर समोर आहे खंदक जो मगाशी दाखवला, तिथून आत आल्यानंतर ही वाट बंद ठेवण्यात आलेली आहे. आणि मग इथून मी आत आलो तर तेव्हा लक्षात आलं की ह्या ठिकाणाहून वळवून ही वाट पुन्हा इथे नेण्यात आलेली आहे. ओके, आता हे दोन बुरुजांच्या मधून ही वाट जाते. आता प्रश्न असा आहे की त्या बघा, त्या ज्या आपण गंजा किंवा त्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या तिकडे आहेत. ओके, मगाशी ज्या वरून पाहिल्या, आता इथून आलो तर मला असं वाटलं होतं की इथून एखादी वाट असायला हवी. ओके, पण ती वाट नाहीये इथे. आयदर ती आधी होती आणि मग ती बंद केलेली आहे, कारण पुन्हा हा बघा, हा जो आहे तो खंदक आहे, हा खंदक आहे. ही भिंत इथे पडक्या अवस्थेत दिसते तटबंदीची. सो कदाचित ही अशा पद्धतीने इथून अशी बंद केलेली असेल मे बी, कारण एखादा खंदक जर समोर आहे तर ही वाट कोणीतरी का खुली ठेवेल ना, किंवा मग एखाद्या शत्रूला चकवा देण्यासाठी कदाचित ही ओपन ठेवली असेल की डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये कशामध्ये खंदकामध्ये जाऊ शकता. असं काहीतरी गणित या ठिकाणी असू शकतं. पण मुळात फक्त आपण खाली का आलो तर या बुरुजाच्या समोर क्रॉस बुरुज का होता तो तेवढा दाखवण्यासाठी. ओके, सो पुन्हा एकदा आपण तिकडे जाऊ आणि मग तिकडे उरलेल्या गोष्टी आपण बोलूया. ठीक आहे, चला इथून आता बाहेर पडूया. पहिलं आणि इथे आता बघा, ह्या सगळ्या झाडी वगैरे झालेल्या आहेत, ही झुडपं वगैरे सगळी तटबंदीला लागलेली आहेत, त्यामुळे हे पूर्णतः रिस्की झालेलं आहे सगळं. हे बघा, ह्या सगळ्या तटबंदीची दगडं सगळी हळूहळू ढासायला लागलेली आहेत. इथे तर मध्ये पूर्ण चिरच गेलेली आहे. त्यामुळे हे फक्त आता तुम्हाला आतली परिस्थिती दाखवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. कोणीही कृपा करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. आतमधली वाट या दाखवतो तुम्हाला. मी मगाशी दाखवलीच, वाट बंद आहे ती, पण पुन्हा एकदा हे बघा, ही अशा पद्धतीने वाट बंद करून ठेवण्यात आलेली. हा मूळ दरवाजा असू शकतो. ओके, या दोन बाजूने. आता आपण इथून बाहेर जाऊया, पुन्हा एकदा वरती भेटूया. तिथून पूर्ण गडाचा नजारा तुम्हाला अंदाज येईल की नेमका गड कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, चला. संग्रामदुर्गावरील दुसरी सुस्थितीत असलेली या बाजूची तटबंदी. ओके, आता या बाजूला इथे पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत ज्या वरती तटबंदीपर्यंत जातात. त्या बाजूला दाखव जरा. ओके, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता दुसरीकडे ही तत्कालीन काळामध्ये विहीर होती असं म्हटलं जात होतं, आणि विहिरीच्या वरती पाणी खेचण्यासाठी ज्या पद्धतीने मोठ असते तर ते जे मेकॅनिझम आहे ते या ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं. आत्ता या क्षणी ही विहीर पाण्याने नाही तर कचऱ्याने भरलेली आहे. त्यामुळे म्हणून मी थोडं सुस्थितीत म्हणताना थोडासा गडबडलो, कारण तेवढी सुस्थितीत
काही ही वास्तू दिसत नाहीये, पण ठीक आहे. आता सुदैवाने का होईना या बाजूच्या तटबंदीवर जाण्यासाठीच्या पायऱ्या आणि हा मार्ग खुला आहे. नॉर्मली हा बंद असतो, इथे टाळं वगैरे दिलेलं आहे, पण ठीक आहे. आणि हा आमचा पठ्ठ्या. हा संग्रामदुर्गावर फोटो काढण्याची जबाबदारी, इथपर्यंत आम्हाला आणण्याची जबाबदारी कार्तिक जाधव सांभाळत असतात. त्याला पाहिलंच तुम्ही. हा, तर या ठिकाणी ही त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेली तटबंदी आपण पहिले या बाजूला एक्सप्लोर करू. मगाशी त्या बाजूच्या बुरुजावरून दाखवलं ते हे विष्णू मंदिर आणि त्याच्या मागे आहे ही मस्जिद. ओके, या दोन्ही वाटा तशा खुल्या आहेत. वाव, काहीतरी पाहण्यासारखं संग्रामदुर्गावर आहे ते हे. याचा आतमध्ये येण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग, म्हणजे तिथून आलो इथून बाहेर. ठीक आहे, वर इथे काहीतरी अतिरिक्त आहे, म्हणजे काय बाबा, पहारा देण्याची जागा. मग त्या काळी हे पूर्ण बंदिस्त असू शकतं. ओके, आणि आत्ता इथे आपला भगवा 450 वर्षानंतर सुद्धा दिमागात फडकतोय. फक्त दुर्दैव इतकंच आहे की महाराजांचा इतिहास ज्या तडफेनं आपण टिकवला पाहिजे, दाखवला पाहिजे, तो मात्र आपण दाखवू शकत नाही आहोत. ठीक आहे, ही वास्तू आपण पाहिली. इथून बाहेर पडूया आपण. झालं असं की औरंग्याचा मामा शास्ता खान हा मोठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला व लाल महालात तळ ठोकून बसला. आलमगिराला काहीतरी यश मिळालं हे दाखवायला हवं म्हणून शाहिस्ते खानानं त्यातल्या त्यात सोप्पा म्हणून 20,000 फौजेसह 21 जून 1660 रोजी चाकण भुईकोटाला वेढा घातला. यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलेले होते आणि भुईकोट असल्याने चाकण किल्ला लगेचच पडेल असा शास्ताचा अंदाज होता. पण भुईकोटात फिरंगोजी नरसाळा छातीचा कोट करून उभे आहेत हे बहुधा शाहिस्ते खान आणि त्याच्या बगलबच्च्यांना माहीत नव्हतं. आता फिरंगोजी नरसाळा खरं तर आदिलशाही किल्लेदार होते, पण शिवरायांनी आदिलशहाकडून चाकणचा किल्ला जिंकला आणि फिरंगोजींचं शौर्य पाहून त्यांचं मन जिंकून त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं आणि चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच तिथे किल्लेदार म्हणून नेमलं. शाहिस्ते खानाने वेढा घातला त्यावेळी संग्रामदुर्ग किल्ल्यावर साधारण 350-400 मावळे होते. पावसाळा चालू होणार म्हणून किल्ल्यावर भरपूर रसद भरली होती. किल्ला घ्यायचाच या नादात शास्तानं तोफांचे बार सुरुवातीपासूनच उडवायला सुरुवात केली, पण पराक्रमी मराठे खानाच्या सैन्याला दाद देत नव्हते. किल्ल्यातून मराठ्यांनी कडवा प्रतिकार सुरू केला. बरं, सकाळी लढून रात्री झोपून जातील आणि शत्रूला झोपू देतील ते मराठे कुठले? रात्र झाली की मराठे किल्ल्याबाहेर पडायचे आणि मोघल सैन्यावर हल्ले करून पुन्हा किल्ल्यात परतायचे. सकाळच्या प्रतिकारापेक्षा शास्ता या रात्रीच्या हल्ल्यांना जास्त कंटाळला होता. मात्र फिरंगोजी नरसाळ्यांनी सयाजी थोपटा, मालोजी मोहिता, भिवा दुधावडा, बाळाजी कर्डीला या शूरवीरांच्या साथीने संग्रामदुर्ग तब्बल 56 दिवस लढवत ठेवला. या दरम्यान महाराज सुद्धा 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावरून निसटले. त्याही परिस्थितीत संग्रामदुर्गची माहिती त्यांना मिळत होती. फिरंगोजींच्या मदतीला जावं तर पुण्यापासून चाकणपर्यंत सर्व भाग शाहिस्ते खानाच्या फौजेने व्यापल्याने संग्रामदुर्गला सैनिकी मदत पोहोचवताना अडचण येत होती. चाकणचा वेढा पडून आता जवळपास 40 दिवस झाले होते. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून मुघल सैन्याने त्यांच्या फौजेच्या तळापासून ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदलं. किल्ल्यातील मराठ्यांना काही कारणांमुळे याची भणक लागली नाही. वेड्याचा 55वा दिवस अर्थात 14 ऑगस्ट 1660 या दिवशी भुयारात दारुगोळा भरून दुपारी 3च्या दरम्यान सुरुंग उडवण्यात आला. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडलं आणि त्यावरचे भिवा दुधावडेसह 100-125 मावळे हवेत उडाले. बुरुजावरील मराठे मारले गेले हे पाहून मुघल सैन्याला स्फुरण चढलं व आरोळ्या ठोकतच ते खिंडाराकडे धावले. मुघली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करू लागले, पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करू दिला नाही.
उद्ध्वस्त झालेल्या तटाच्या मागे मातीची तटबंदी उभारून मराठे प्रतिकार करतच होते. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. शमसुद्दीन खान व राजा भाऊसिंग यांनी प्रयत्नांची शिकस्त केली, पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊ दिला नाही. उरलेल्या 250-300 मावळ्यांनी तुलनेने जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही 8 तासांपेक्षा जास्त वेळ थोपवून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट 1660 रोजी मोगलांनी हल्ल्याचा जोर वाढवला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत चालली होती. त्यामुळे या दिवशी फिरंगोजी नरसाळा यांनी राजा भावसिंहाच्या मध्यस्थीने 15 ऑगस्ट 1660 रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या लढाईत खानाची 268 माणसं ठार झाली व 600 माणसं जखमी झाली, तर अनेक मराठे मारले गेले. चाकणच्या पराभवानंतर फिरंगोजी जड मनाने महाराजांना भेटायला गेले. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरंगोजींवर नाराज झाले नाहीत. उलट फिरंगोजींच्या पराक्रमावर खुश होऊन राजांनी त्यांना भोपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. तर फिरंगोजी नरसाळ्यांचा पराक्रम आपण ऐकलात. कदाचित तो पराभव इतिहासाच्या पानावर कोरला गेला असेल, मात्र 56 दिवस शाहिस्तेखानासारख्या बलाढ्य शत्रूला 20,000 सैन्यासह जो आला होता, त्याला 400 मावळ्यांच्या जीवावर झुंजवत ठेवणं, हा इतिहास किंवा हा पराक्रम नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये. कारण त्याचा ढोल आपणच जोरात वाजवला पाहिजे आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्याच्यामुळे फिरंगोजी नरसाळ्यांचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. एकंदर मी मगाशी म्हटलं तसं फार आता संग्रामदुर्गावर दाखवण्यासारखं नाहीये. इथे एक ही वास्तू पडकी आहे, मात्र त्याचा नेमका त्यावेळी काय वापर केला जात होता तितकंसं त्यावरून बघून अंदाज लावता येत नाहीये. पण हा एकंदर संग्रामदुर्गाचा फेरा आपण पूर्ण केलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? संग्रामदुर्गाची ही सैर थोडी छोटी होती, पण ती कशी वाटली ही जरूर व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कसं आहे की तुम्ही लाईक केलात, कमेंट केलात, शेअर केलात तर तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो. त्याचा अल्गोरिदम त्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शिवशंभू, जय महाराष्ट्र.